नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण गडवाल पैठणीचे कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही कटिंग आपण केलेली आहे. 36 साईजचं माप आहे आणि 5.5ची कटोरी आहे. तर चला बघूयात आपण 36 साईजची डायरेक्ट ब्लाऊजवरती कटोरीची कटिंग. तर आपल्याला छोटी बाही इथे म्हणून आपण 80 सेंटीमीटरचं अस्तर घेतलेलं आहे. आणि बघा, अस्तरला आपण 4 पदरी घडी करायची आहे. या पद्धतीने आपली 4 पदरी घडी करून घ्यायची आहे अस्तरची. कडेने आपले अस्तर सरळ करून घ्यायचं आहे. बघा, आपली 9.5ची घडी आहे. आपली 36 छाती आहे. तर आपण 8.5 + 1 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग करत आहोत. तर 8.5 + 1 इंच म्हणजे 9.5ची आपण घडी करून घेतलेली आहे अस्तरची. 4 फोल्ड येतं हे अस्तर. आणि आपण उंची घेतलेली आहे आपली 13.5 ब्लाऊजची उंची आहे. तर आपण अस्तरवरती 14.5 घेतलेली आहे. म्हणजे पूर्ण उंची +1 इंच आणि छाती घेर +1 इंच असं बरोबर चौकोन करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आता आपण गळ्याचं माप टाकायचं आहे. गळा आपण कटोरी ब्लाऊजसाठी 2 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर आपला 2.5 + अर्धा म्हणजे 3 इंच. तर टोटल शोल्डर आपलं 5 इंच झालेलं आहे. आपण मुंडा घेर टाकायचा आहे 5.5 इंच आणि मुंड्याचा आकार आपण 1.5 आणि 1.25 असे दोन्ही मुंड्याचे आकार एकाच याच्यावरती देत आहोत. तर आपला गळा आहे 5.5 इंच फ्रंटचा. आपण गळा रुंदीवरती 2.25 इंच घेतली होती आणि खालच्या बाजूने आपण 2.25 इंच घेतलेली आहे. तर गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे. आपण योगपट्टीचं माप घेतो आहोत. इथं योगपट्टी आपली 3.5 आणि 2.5 अशी घ्यायची आहे. बघा, 5 इंचावरती परत 2.5 इंच असं 5 सरळ घ्यायचं आहे आणि योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आपली योगपट्टी तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने मी 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगत आहेत मैत्रिणींनो. माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी टिप्स आणि ट्रिक्सही पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपण 5.5ची कटोरी घ्यायची आहे आणि आतल्या मुंड्यापासून आपण 2.25 इंचावरती एक पॉईंट देऊन बघा या पद्धतीने कटोरीचा गोलवा आकार द्यायचा आहे. खूप झटपट कटिंग सांगत आहेत मी तुम्हाला, व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून. आणि खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग मी तुम्हाला देत आहेत. बघा, आपण अगोदर मागचा म्हणजे बाहेरचा मुंडा कटिंग करून घेत आहोत. मागच्या भागासाठी आपण दोन्ही पार्ट एकच ह्याच्यामध्ये कटिंग करत आहोत. बघा, मागचा भाग आपण अलग करून घ्यायचा आहे आणि पुढचा भागही योगपट्टी, कटोरी आणि मुंड्याचे आकार, गळ्याचे आकार आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची. आणि कटोरी काढण्याचा म्हणजे वाढवण्यासाठी आपण दुसरी खूप सोपी मेथड आहे, तर तीही दाखवते. आणि आपल्या चॅनलवरती कटोरी कशी वाढवायची, कटोरी ब्लाऊजची एक स्पेशल व्हिडिओही आहे. सो आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही कटोरी कशी वाढवायची हेही आपण बघू शकता. तर इथे छोटी बाही आहे, 3 इंचाची बाही आहे. तर आपण 3.5 इंच अस्तरची बाही असल्या कारणाने ही 3.5 इंच घेतलेला आहे. आणि आपली बाहीची घडी 9 इंच आहे. तर बाही कशी काढायची तोही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. नक्की आपल्या चॅनलला भेट द्या. छोटी बाहीचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. छोटी बाहीची कॅप हाईट किती घ्यायची किंवा बाहीचा आकार कसा द्यायचा, सो आपले व्हिडिओ बघत राहा मैत्रिणींनो. बघा, इथे छोट्या बाहीचं माप दिलेलं आहे आपण.
आता इथे 1.5 इंचावरती मी कॅप हाईट दिलेली आहे, कारण की 3 इंचाची ही बाही आहे. आपण 3.5 इंच घेतलेला आहे शिलाईसाठी, अर्धा इंच. आणि इथं बाहीचा आकार देतानाही थोडासा उथळ द्यायचा. जास्त जर खोल दिला छोटी बाही असल्यावरती तर बाही उचकल्यासारखी वाटते, त्यामुळे बाहीचा आकार आपण इथे जास्त खोल दिलेला नाही आहे. आता इथं आपल्याला कटोरी वाढवायची आहे. बघा, आपल्याला कटोरीचा मेन पीस जो मिळालेला आहे आपण कटिंग करताना, तो आपण अस्तरवरती जसाच तसा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. पण कटोरीचा पार्ट जो मिळालेला आहे आपल्याला, तो थोडासा तिरका ठेवायचा आहे. आणि 1.5 इंचाने आपण गळ्याच्या बाजूने कटोरी वाढवलेली आहे आणि 3 इंच खाली. तर 1.5 इंच खालच्या कमरेच्या भागाकडून 1.5 इंच आणि ह्या दोन्ही टोकांचा मध्य घ्यायचा आहे आणि त्या मध्यापासून खाली 1.5 इंच. बघा, खूप सोपी मेथड आपल्या कटोरीची आहे. आणि ही कटोरी बरोबर तिरकस भागामध्ये येत असल्या कारणाने आपल्याला कटोरीच्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये मी फक्त एकच फिटिंगसाठी मिळवते. तरीही आपलं मार्जिन आपलं 1.5 इंचापर्यंत, 1.5 ते 2 इंचापर्यंत येतं. आपण तिरकी जर कटोरी व्यवस्थित ठेवली कपड्यावरती तर भरपूर ताण पडतो आणि आपलं मार्जिनही भरपूर शिल्लक राहतं. अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवरती आपण ब्लाऊज पीसची कटिंग करत आहोत. तर ही गडवाल पैठणीचं ब्लाऊज आहे. आपण काठावरती आपली स्लीव्ज काढणार आहे. आपली बॅक नेकला आपली डिझाईन आहे, त्यामुळे एक साईडचा काठ आपण डिझाईनसाठी यूज करणार आहोत. तर डिझाईनचाही व्हिडिओ ह्या ब्लाऊजचा मी अपलोड केलेला आहे. बॅकची डिझाईन कशी केलेली आहे ती. तर या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे आणि तुम्हीही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. तर बघा, बंद बाजूकडून आपल्याला मागचा भाग ठेवायचा आहे आणि कमरेच्या साईडने पूर्ण उंचीतून आपण अर्धा इंच अस्तरच्या भागातून कट करायचं खालच्या बाजूने आठवणीने आणि मगच गळ्याची मापं टाकायची. या पद्धतीने आपण आपली सर्व पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे ब्लाऊज पीसवरती आणि कटिंग करून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचा किंवा कोणत्या डिझाईनचा हवा आहे कमेंट करून नक्की सांगा. बघा, या पद्धतीने आपल्या संपूर्ण ब्लाऊजची अगदी झटपट कटिंग झालेली आहे. बघा, आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे ब्लाऊजची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.